तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 19 सॉल्व करणार आहे. अ बॉडी परफॉर्मिंग अ सिंपल हार्मोनिक मोशन हॅज पोटेन्शियल एनर्जी P1. एक बॉडी आहे जी सिंपल हार्मोनिक मोशन करत आहे, ज्याचं पोटेन्शियल एनर्जी P1 इतकं आहे. ॲट अ डिस्प्लेसमेंट x1, जेव्हा डिस्प्लेसमेंट x1 इतकं असेल. इट्स पोटेन्शियल एनर्जी इज P2 ॲट अ डिस्प्लेसमेंट x2. पोटेन्शियल एनर्जी P2 इतकं दिलेलं आहे, जेव्हा डिस्प्लेसमेंट x2 इतकं दिलेलं आहे. द पोटेन्शियल एनर्जी P ॲट अ डिस्प्लेसमेंट इन ब्रॅकेट x1 प्लस x2 इज. तर पोटेन्शियल एनर्जी आपल्याला फाइंड करायचं आहे, पण डिस्प्लेसमेंट दिलेलं आहे x1 प्लस x2 इतकं असेल तर. हा क्वेश्चन 2019ला आलेला होता. याचा 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे P1 प्लस P2. बी ऑप्शन अंडर रूट P1 स्क्वेअर प्लस P2 स्क्वेअर. सी ऑप्शन P1 प्लस P2 प्लस 2 अंडर रूट P1 P2. आणि डी ऑप्शन रूट P1 P2. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असणार आहे? चला तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला एक बॉडी दिलेली आहे जे सिंपल हार्मोनिक मोशन या ठिकाणी परफॉर्म करत आहे. त्याचं पोटेन्शियल एनर्जी P1 इतकं दिलेलं आहे आणि त्याचं डिस्प्लेसमेंट x1 इतकं दिलेलं आहे. आता पोटेन्शियल एनर्जी दिलेली आहे आपल्याला, तो P1 ने रिप्रेझेंट केलेला आहे आणि याचा जो फॉर्म्युला आहे तो दिलेला आहे 1/2 k x स्क्वेअर. पण या ठिकाणी आपल्याला x1 आहे म्हणून आपण त्याला काय करू, x1 स्क्वेअर कन्सिडर करू. ठीक आहे. दुसऱ्या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी P2 दिलेला आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट x2 इतकं दिलेलं आहे आणि आपल्याला पोटेन्शियल एनर्जी फाइंड करायचं P, पण डिस्प्लेसमेंट किती दिलेलं आहे, x1 प्लस x2 दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला x1 आणि x2 ची व्हॅल्यू लागेल. मग एक काम करा, x1 जर लागत असेल तर x1 चा स्क्वेअर इज इक्वल टू करायला 2p1 डिवाइडेड बाय करायला k. हे झालं पहिल्याचं. सिमिलरली पोटेन्शियल एनर्जी दुसऱ्याचं जर घेतलं तर तो किती असेल 1/2 k x2 स्क्वेअर आणि x2 स्क्वेअर जर फाइंड केला तो 2p2 डिवाइडेड बाय काय भेटेल आपल्याला k. आता आपल्याला पोटेन्शियल एनर्जी P फाइंड करायचं आहे आणि कधी, जेव्हा त्याचं डिस्प्लेसमेंट किती असणार तर x1 प्लस x2 इतकं असेल. त्याचा आपल्याला काय करावं लागेल, स्क्वेअर करावं लागेल. ओके. आता याला सिम्प्लिफाईड करायचं. P तसाच लिहिणार, 1/2 k पण तसाच. इथं आपल्याला एक फॉर्म्युला सिंपल यूज करावं लागेल, a प्लस b स्क्वेअरचा फॉर्म्युला. म्हणजे काय राहिला x1 स्क्वेअर प्लस 2 x1 x2 प्लस काय भेटलं तर आपल्याला x2 स्क्वेअर भेटेल. आता याच्यात आपण काय करणार आहे, x1 आणि x2 च्या व्हॅल्यू या ठिकाणी पुट करणार आहे. आता x1 स्क्वेअर आलेला आहे पण आपल्याला x1 आणि x2 पण लागतोय. मग याच्यावरून आपण काय करणार आहे, x1 फाइंड करू. मग x1 काय असणार तर रूट 2p1 डिवाइडेड बाय k आणि इथला जो x2 आहे, x2 पण किती असणार रूट 2p2 आपण काय भेटेल तर आपल्याला k इतकं भेटेल. ठीक आहे. तर x1 आणि x2 या दोन्ही व्हॅल्यू आपण फाइंड केलेलं आहे. फक्त आता ही व्हॅल्यू याच्यात काय करायची, पुट करायचं. मग टोटल प्रेशर P जो आहे तो किती भेटेल 1/2 k. तसाच घेतला x1 स्क्वेअरच्या जागी मी किती टाकणार 2p1 डिवाइडेड बाय k प्लस 2 टाइम्स x1 आणि x2 जो आहे तर दोन्ही स्क्वेअर रूट मध्ये, मग दोघांना मी स्क्वेअर रूट मध्ये लिहिणार. तो किती तर 2p1 डिवाइडेड बाय k. हा काय झाला तो तुमचा x1 आणि x2 जर घेतला तर तो किती तर 2p2 अपॉन काय झाला k. ओके. आणि लास्टला x2 चा स्क्वेअर आहे आणि x2 चा स्क्वेअर किती आहे प्लस 2p2 अपॉन काय झाला k. हे झालं तुमचं इक्वेशन. आता याला सिम्प्लिफाईड करायचं आहे. 1/2 k तसाच घेतला आणि या केसमध्ये आपल्याला राहील 2p1 डिवाइडेड बाय k प्लस आता 2 2 चा किती राहिला 4. ओके. आणि 4 कशाचं स्क्वेअर रूट आहे 2 चं, ऑल 2 आणि याच्यातल्या बाहेर आला स्क्वेअर k इंटू k स्क्वेअर, त्याचा स्क्वेअर रूट घेतला तर k. म्हणजे रूट मध्ये काय राहणार फक्त P1 इंटू P2 आणि या ठिकाणी राहिलं 2p2 डिवाइडेड बाय k. आता या सगळ्या टर्म मधून काहीतरी कॉमन येणार आहे, ते म्हणजे काय 2/k. 1/2 k तसाच घेतला आणि याच्यातून कॉमन घेतला आपण 2/k आणि या ठिकाणी जो रिमेनिंग राहणार आहे P1 प्लस 2 पण गेलेला म्हणजे तर फक्त 2 राहिला आहे, 2 अंडर रूट ऑफ P1 P2 आणि तर 2/k कॉमन घेतला म्हणजे हा काय राहिला फक्त P2 राहिला. नेक्स्ट केसमध्ये k काय झाला कॅन्सल, 2 पण काय झाला कॅन्सल. म्हणजे जो टोटल प्रेशर आहे P तो किती राहणार तर P1 प्लस 2 अंडर रूट P1 P2 आणि प्लस काय राहिला तर तुमचा P2. हा काय असेल तर तुमचा टोटल प्रेशर. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर चेक केलं तर ऑप्शन नंबर सी या ठिकाणी आपला मॅच होतोय. ऑप्शन सी दिलेला आहे तुम्हाला P1 प्लस P2 प्लस 2 टाइम्स अंडर रूट
P1 P2 फक्त ही टर्म काय केली त्याने ॲडजस्ट केलं. मग या क्वेश्चनचं जे आन्सर असणार आहे ते ऑप्शन सी. ऑप्शन सी म्हणजेच आपलं टोटल प्रेशर P इज इक्वल टू P1 प्लस P2 प्लस 2 अंडर रूट P1 P2. तर ऑप्शन सी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर असेल.